सो हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मी आलेलो ड्रॅगन पॅलेस इथे भाऊसोबत आलो आहे. कारण भाऊ आपल्याला काल भेटले ते कॅरमपेठमध्ये आणि इथंच कालच्या म्हणजे काल झाला एन्जॉय बऱ्यापैकी. भाऊचं नाव सांग भाऊ. माझं नाव आदित्य आहे. आदित्य. आणि दुसरे भाऊ आहे आपले जे की सक्षम. आता आम्ही तिघंजण आतमध्ये जातो, थोडंसं तुम्हाला पण दाखवतो काय काय बघू शकतो ते. तुम्ही आतमध्ये चाला. मी पण पहिली वेळेस आलो आहे. भाऊ इथले नागपूरचे म्हणजे करमपेठचे येते प्रॉपर. सो त्यांनी आता मला घेऊन आले आतमध्ये. बघू तुम्ही बघू शकता, म्हणजे चालायची वाट तुम्हाला दाखवतो मी, जे की इथून एकदम पॉश आणि एकदम राईट आहे. इंटरेस्ट बघू शकता किती भारी, एकदम पॉश आणि स्वच्छ. भाई साफ खतरनाक व्ह्यू वाटतं मला. आणि सगळी बघा ना हरिनरी कितीले, सगळीकडे झाडं झुडपं. या बाजूनं पण आहे आपला भाऊ सक्षम भाऊनं थोडंसं कॅमेरेश आहे पण ओके. हे बघू शकता या साईडला. आणि आता जस्ट मेन म्हणजे तो काय VR आहे का VRच्या जस्ट समोर आहे. आणि बुद्धाची मूर्ती पण सरळ दिसते, हे बघू शकता तुम्ही. ते आपण त्याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला. आणि आतमध्ये शूट देतात का नाही माहिती नाही, पण जेवढं होईल तेवढं मी कवर करतो. बघूया. सो आता जस्ट मी पुढे आहे, आता चालतोय वरती. थोडंसं इथं बाजूचं पण बघू शकता नजारा, एक नंबर नजारा आहे. मला लय आवडलं मनापासून. आता वरती जातो मी. एकदम गार लागते ना पाय, एकदम गार लागते की नाही. मार्बल आहे, एकदम शांत आहे, एकदम चिल, एकदम काहीच नाही. लय भारी वाटतं. ओ भाई साहब, संविधानाचं पुस्तक दाखवतो मला. एवढं मोठं आणि एवढं सजावट चांगली केली आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये स्कॅनर पण आहे, पण ते कशासाठी ते नाही माहिती. संविधानाचं पुस्तक दाखवतो भाई, मी पहिली वेळेस बघितलं एवढं मोठं. आणि आता मूर्ती साईड इथं धागा लावलेला आहे, म्हणजे दोरी, त्याच्या पुढं नाही जायला ते. सो आता ते मूर्तीच्या बाजूने आले, आता थोडं बाहेरच्या साईडनं झाले. सक्षम भाऊ तुम्हाला काहीतरी बोलते, बोल सक्षम भाऊ. शब्द कसं वाटलं तुला येऊन? चांगलं वाटलं. मस्त आहे ना, खतरनाक. तुला कसं वाटलं? मला मस्त वाटले. तू कुठे पाठीमा गेले? तो कॅमेरा आहे तो लास्ट लिहिले का वेगळे ना भाई. आल्या भाई बोल 2 शब्द आपल्या ब्लॉग सबस्क्राईब यूट्यूब काय म्हणतात त्याला, मलाच नाही माहिती. एक आठवणार होता व्हिडिओ. काय बोलायचं आता हे बोल 2 शब्द, ते 2 शब्द. कसं वाटलं तुला इथून? इथं येऊन शांत वाटतंय. आपली समाजाची जागा आहे, गौतम बुद्धांची आहे, शांतीचं प्रतीक आहे. बरोबर. इथं येऊन मनाला शांती मिळते, आपण ध्यान लावू शकतो आणि खूप आनंद असं मिळतो. चांगलं वाटलं मला पण. आणि पर्सनली सांगतो तर हे दोघं भाऊ कालपासून सोबत आहेत आणि सगळं मला देखभाल हीच करायला लागली. चांगलं वाटलं. नेक्स्ट टाईम मी पर्सनली याला भेटायला येईल. हे झालं पर्सनली. आता जागेचं सांगतो, जागेचं पण मला लय आवडले. आणि एक ठिकाण अजून आहे जे तर आंबेडकराची मूर्ती आहे. मी तुम्हाला पाठीमागे फिरतोय, या साईडचं कडकरण पण चांगलं मोठं हे बघू शकता. असं वाटतं की आपण इंडियाच्या बाहेर आहे एवढं फील येतं फक्त तुम्हाला. म्हणजे मुद्दाम सांगतो की जापान स्टाईल आहे नाही, जापान स्टाईलमध्ये मूर्ती म्हणजे हे बनवलेलं सगळं स्ट्रक्चर वगैरे. आणि जापानचे हे पण तुम्हाला ते पण दाखवतो. आणि इकडे बाजूला एक मूर्ती आहे छोटीशी, गौतम बुद्धाची मूर्ती आहे इथं 2. आणि एक आंबेडकराची मूर्ती, ते पण आपल्याला बघायला जायचं आहे. सगळं जापनीज आहे का चायनीज आहे ते नाही माहिती. मी ते लिहिले पण ते हे म्हणजे खास जापनीज स्टाईलमध्ये बनलेले, त्यामुळे स्तंभ टाकलेलं जापनीजचा. काय लिहिलं ते नाही माहिती. आणि इकडचं गराज बघू शकता, इकडे एक मूर्ती आहे, ती मूर्ती तुम्हाला दाखवतो जी की साईडला ठेवली म्हणजे. आणि इथं मस्त वाटते. खालची जागा पण एकदम गिरणी, सगळीकडे एकदम हराभरा वाटते सगळं इलाका.
हराभरा आहे, मेंटेन पण तेवढंच आहे, मेंटेन केलं एवढं महत्त्वाचं आहे. कारण कुठं पण असं हराभरा नसते आणि चांगल्या ठिकाणी त्यामुळं त्यांनी डेव्हलप केले त्यांनी तशीच त्याची हे केली, निगा केली. सो तुम्हाला ती एक मूर्ती दाखवतो मी, वरतून बघत होतो ती मूर्ती तुम्हाला मी दाखवतो. मूर्तीच्या जवळ जस्ट आले मी आता. सो हे बघू शकता तुम्ही मूर्ती. आता सगळं एक्सप्लोर झाले. आता आपण चाललो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीकडं, जे की जवळच इथं, म्हणजे थोडंसं 501 मीटर डिस्टन्सवर आहे. बघू शकता तुम्ही, बाहेरचं पण वातावरण एकदम मस्त आणि एकदम भारी वाटते. आणि थोडं गिरनरीमध्ये भारीच वाटते, काय पण असो. तुम्हाला म्हणत होतो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बघत होतो. ते नजदीकच आहे, बघू शकतो तुम्ही, तुम्हाला दुरून दाखवतो. इथूनच आहे आपली जागा. इथून गाडी लावायची. इथे गेट आहे, ते गेट आहे बघू शकता. त्याच्या आतमधून जायचं आतमध्ये. इथं पण चांगलंच आहे, बघू. झाडांनी दिसत नाही वाटतं, पण चांगले इथं पण सेम तसंच आहे. फील येतो चांगला मस्त. आतमध्ये तुम्हाला नेऊन दाखवतो मी. सो आता गाडी वगैरे पार्क वगैरे करतात ते आतमध्ये जातो, बघा तुम्ही. बघू शकता आता मी जस्ट पुढे आहे, पायऱ्या फक्त चढायच्या बाकी आहे. आणि भारी वाटतं भाई. इकडच्या साईडचं पण ते जिथं आपण ड्रॅगन पॅलेस, तर जसं हे पण ड्रॅगन पॅलेसमधलाच एक हिस्सा आहे, पण इकडची हरिनेरी तेवढी दिसत नाही. पण आतमध्ये बघू शकता तुम्ही. आता आतमध्ये जातोय मी. बघली मी पहिलं फक्त रील्समध्ये बघायचो, आता रिअलमध्ये बघतोय आणि लाईव्हमध्ये बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. लय भारी वाटतं मला, लय दिल एकदम खुश झाला. दिल एकदम गार्डन होतं ते टाईप झालं. आणि इथं काय चालू, अरे बापरे भाई साहब. इथं तर सगळ्यात मोठं संविधानाचं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बघू शकता किती मोठे. आणि बघू मूर्ती अजून थोडं जवळ नेऊन दाखवतो. सो भाईसाहेब आंबेडकरांची मूर्ती मी पहिलीच बघली. मग हे पहिल्या रील्समध्ये बघायचो, आता इथं बसतो, मला बसायचं वाटायला लागलं चांगलं. आणि इथलं वरचं बघा कसलं डेंजर वाटतंय, म्हणजे किती भयानक फील आहे. इथं चाललं आहे फोटोग्राफी आणि इथं एकदम दिल खुश झाला आहे आपला. आणि नेक्स्ट टाईम मी जरूर येईल इथं, हे पण म्हणतोय. आणि अजून थोडंसं एक जागा बघायची आपली, ते पण तुम्हाला दाखवतो. नागलोक म्हणून जागा आहे ते. सो आता आम्ही इथून निघतोय आणि आम्ही तुम्हाला नागलोकमध्ये गेल्या असेल नागलोकची जागा म्हणजे ठिकाण दाखवतो. मी पण बघलं नाही, बघायचं आहे मला. तिथं पण एक बुद्धाची मूर्ती आहे चांगली मोठी उंच, ती एकदा बघतो आणि नंतर मग आपल्याला पुढच्या दिशेने रवाना होऊ आपण. सो निघतोय आम्ही इथून. सो आता आलेलो आम्ही नागलोक इथे, जिथे की बुद्धाची मूर्ती एक लंबी आहे, ते तुम्हाला दाखवतो. किती फीट आहे ते नाही माहिती, 55 फूट अशी म्हणतात. जे समोरचे मी डायरेक्ट बुद्धाच्या मूर्तीच्या ते बघू शकता. तुम्हाला आता जवळ जाऊन दाखवतो मी. वरती पण जायला अलाउड आहे, वरती पण जातो आणि तिथं दाखवतो. नागलोकमध्ये हा एक अजून या साईडला एक मूर्ती आहे आणि इकडच्या बाजूला एक मूर्ती आहे, तिकडं पण नेतो तुम्हाला. पहिले आपण कवर करून घेऊ. तेवढं नाही, पाऊस आले मी आता मूर्तीच्या जस्ट पुढं. हे बघू शकता मूर्ती तुम्ही. चांगली उंच आहे रे मूर्ती.
मूर्ती बघून आलो आता आंबेडकरांच्या मूर्तीकडे चाललो, जे की इथं नागपूरमध्ये दीक्षा घेताना जो त्यांचा रिअल फोटो होता त्याच टाईपची इथं मूर्ती आहे. ते तुम्हाला दाखवतो मी आता. हातामध्ये काठी घेऊन आहे. ते इथला नागपूरचा रिअल फोटो आहे, ते दाखवतो आता. जस्ट मूर्तीच्या पुढंच आहे मी.